प्रभाग क्रमांक 8 मध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवार कविताताई लोखंडे, अंकिताताई शिंदे, त्याचबरोबर उषाताई बेंडकुळे आणि प्रवीण पाटील या चारही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं आत्ताच उद्घाटन शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार आम्ही सगळ्यांनी मिळून इथे केलेलं आहे। तुम्ही बघत असाल की आजच जी गर्दी बघून विजयाची नांदी आपल्याला इथे दिसत आहे, कारण मोठ्या प्रमाणात इथले सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक हे इथे जमलेले आहेत आणि त्यामुळे आजच विजय निश्चित आहे हे आम्ही समजून चुकलेलो आहोत। खर तर या प्रभागात गेल्या अनेक निवडणुका आम्ही इथून लढवल्या आणि चांगलं मताधिक्य इथून मिळालेलं आहे। या प्रभागातून रश्मी म्हणजे माझी मुलगी ही इथून इच्छुक होती आणि गेल्या 2 वर्षापासून तिने बरेच प्रयत्न आणि काम या परिसरात केलेले होते, परंतु पक्षाचा आदेश मिळाला। आदरणीय मोदीजी आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आदेश काढला की आमदारांचे कोणीही मुलं हे निवडणुका लढणार नाहीत आणि हा संदेश आल्या आल्या आम्ही जो फॉर्म भरलेला होता तो लगेच माघारी घेतला आणि पक्षाचं एक शिस्तबद्ध आमचं घर किंवा पक्षाची शिस्त ही समजून, आदेश समजून आम्ही ते लगेच थांबायचं ठरवलं। तुम्ही आता एक आरोप केला की सेटलमेंट केल्याचा समोरच्या उमेदवारांनी सेटलमेंट केले, 2 फ्लॅट घेतले, काय? आता मी पूर्णपणे माझ्या भाषणात सगळी ही भूमिका जाहीर मांडलेली आहे की हे जे एसटीपी सेंटर नवीन बांधकाम आता गंगापूर येथे सुरू आहे ते बांधकाम हे सोमेश्वर जवळ होतं। जे एबीएच बिल्डर हे आहेत त्यांची जी ट्रीलँड स्कीम आहे त्याच्या जवळ होतं, परंतु तिथे नागरिकांना त्रास होईल या करता त्यांनी ते सेटलमेंट केलं आणि मी जाहीर आरोप करते की त्या बदल्यात त्यांनी काहीतरी मोठी गिफ्ट त्यांच्याकडनं घेतलेली आहे आणि त्यामुळे ते एसटीपी सेंटर हे गावाकडे म्हणजे गंगापूर गावामध्ये हलवलेलं आहे। आज गंगापूर गावामध्ये सुद्धा खूप मोठी वस्ती आहे आणि त्या लोकांना तिथे मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होत होता। मग त्याचा आवाज असेल, वास असेल किंवा तिथलं जे वातावरण होतं ते पूर्णपणे त्या एसटीपी मुळे खराब होत होतं आणि आता नवीनही बांधकाम सुरू आहे, त्यामुळे मोठा ताण हा तिथे येणार आहे। परंतु तरी देखील आम्ही त्याच्यावर लगेच उपाययोजना काढल्या, आयुक्तांना भेटलो, जुन्या एसटीपी सेंटरचे जे काही प्रश्न नागरिकांचे होते ते तातडीने आम्ही तिथे सोडवले आणि आज तिथे दिलासा दिलेला आहे। आता बिल्डर लोक काय गिफ्ट देणार, गाय किंवा फ्लॅट, दुसरं काय देणार?